त्याचं असं म्हणणं होतं ना की मी काही जरी बोललो ना लांब नको जाऊस, कारण की आपल्याला माहितीये की आपणच एकमेकांसाठी आहोत. मी तुला जरी भांडणात बोललो ना की जा, तर एकदा परत येऊन एकदा फक्त तुझ्या बालिश टोन मध्ये बोल की नको मी थांबेन, पण हे नाही दाखवलंय. माझ्या मते मला विशाल वाटतो, पण मला ही गॅरंटी विशाल विनर नाही होणार. की तू एक जर का कंटेस्टंट म्हणून आलायस तर तोंडावरती खेळ. तू तुझ्या डिसएडव्हान्टेजेसचा फायदा उचलून त्याच्यामध्ये सहानुभूती किंवा सिंपती घेऊ नकोस. मला एक वीक कंटेस्टंटची साईन वाटते. पण तिला कळलं की रुचिता निगेटिव्ह जाते म्हणून तिने डायरेक्ट हात सोडला ना. मला ते खूप खुपलं की तू जर का मैत्रीण म्हणतेस ना, तू बघायला पाहिजे होतं की त्या मैत्रिणीने तुझ्यासाठी काय केलं. फेक तर ऑफकोर्स तन्वी आणि राकेश बापट, कारण की ते जे माणुसकी चांगलेपणाचं पांघरून ओढलंय ते खरंच नाही. आम्ही त्यांना 24 तास बघतोय, आम्हाला माहितीये की. नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते. आणि बिग बॉस मराठीचं इविक्शन पार पडलं आणि त्यातून रुचिता जामदार ही सदस्य घराबाहेर आली. कशी आहेस? अजिबात चांगली नाहीये, पण ठीक आहे. बरं, तुझी सकाळ कशी गेलीये? की नाचण्या गाण्यातच की सकाळी एकतर झोपच लागत नाही. सकाळचं तर काय बोलू, रात्रभर झोप नाही, झोप उडलीये माझी. कंटिन्यू माईक शोधते, माईक कुठे आहे, आणि तेच बॅटरी बदलायची. आता आता गाणं वाजेल, सकाळ झाली, डान्स करायचं, कुकडुको वाजत नाहीये झोपले तर. तर हो, खूप वियर्ड वाटतंय. इतक्या दिवसांचा सवयीचा तो एक भाग झालेला आणि त्याच्यानंतर कट्टू असं तिथे त्या गोष्टी रेस्ट्रिक्शन वाटत होते, पण आता ते लाईफस्टाईल होऊन गेली होती. सो आता ते डायजेस्ट नाही होते की शेट आता ते नाहीये. मग जेव्हा घराबाहेर आलीस तेव्हा पहिला फोन कोणाला केलास, कोणाला सांगितलंस, कोणाला भेटलीस? मी सगळ्यात आधी फोन तर माझ्या दादाला केला, अक्षय दादाला. आणि त्याला ते पण मी कधी त्यांना, मी माझं इविक्शन झालं 4 वाजता वगैरे, मी रात्रीच्या 1 वाजता फोन केला. मी इतका टाइम फक्त मी बघत होते की काय सोशल मीडियावरती काय काय झालंय, किती मीम्स, किती ट्रोल, काय रील्स, सगळं बघितलं. आणि मग शेवटी दादाला फोन केला. आणि सगळ्यात आधी कंटेस्टंटला कोणाला भेटलं तर राधाला भेटलं. हो. बरं, तुझं इविक्शन फेअर आहे की अनफेअर आहे? तुझ्या मते ते काय आहे नेमकं? आता ते फेअर आहे का अनफेअर आहे हे बाकीच्या लोकांना, चॅनललाच माहिती, ऑडियन्सला माहिती, पण माझ्या मते मी डिझर्व करत होते अजून पुढे गेम मध्ये राहायला. कारण भरपूर लोक अशी आहेत जी खरंच झोपा काढतात गेम मध्ये, काहीच करत नाहीयेत. आणि मला असं वाटतं नाही, मी बोलते आय डिड अ लॉट फॉर द शो, आणि अजून पोटेन्शियल होतं आणि अजून भरपूर काही करायचं होतं, पण खूप लवकर बाहेर निघाल. बरं, विशालचं आणि तुझं जे काही नातं आहे ते आम्ही सगळ्यांनीच पाहिलंय, पण ती मैत्रीचं नातं नेमकं कसं आहे ते आता मला तुझ्याकडूनच जाणून घ्यायचंय. हो, ते मला क्लिअर करायचंच आहे, कारण लोकांनी इतक्या वेगळ्या वेगळ्या डिरेक्शनला घेऊन ते खूप घाण करून टाकलं. एकतर आम्ही 10 वेळा आरडाओरडा करून सांगितलं होतं, जे की मी बी नाही दाखवलं, की आमच्यात कधीच काही नाही होऊ शकत. कारण की पहिली गोष्ट एज डिफरन्स, आणि आमची लाईफस्टाईल खूप वेगळी आहे. कधीच रोमॅन्टिक काहीच नव्हतं. प्लॅटॉनिक, प्युअर प्लॅटॉनिक फ्रेंडशिप होती. एक एक्स्ट्रीम लेवलची इमोशनल अटॅचमेंट होती, कारण आम्ही नेहमी टार्गेटेड होतो. आणि ते नेहमी असं होतं की घर अगेन्स्ट विशाल रुचिता, घर अगेन्स्ट विशाल रुचिता. सो त्या गोष्टीमुळे ना कुठेतरी एक तो बॉन्ड असा होऊन जातो की पूरी दुनिया अपने अगेन्स्ट है और हम एक दूसरे के साथ है. तर तो एक सॉफ्ट कॉर्नर होता, तो एक ट्रस्ट, एक लॉयल्टी, एक ब्लाइंड ट्रस्ट होतो एकमेकांसाठी, आणि ते त्या घरात मिळत नाही. ट्रस्ट नावाची गोष्ट त्या घरात नाहीये. स्वतःच्या टोळीतली लोक पलटली आहेत, दल बदललेत. सो आम्हाला त्या गोष्टीची माहिती आहे की त्या गोष्टीची तिथे किंमत किती आहे. तर ते एक इमोशनल अटॅचमेंट आणि त्या ट्रस्ट, लॉयल्टीला खूप विचित्र वेगळ्या डिरेक्शनने घेऊन गेलं. पण आमचं जे काय होतं ते खूप जेन्युइन होतं, पण जे दर्शवलं किंवा जे दिसलं तसं काही नव्हतं. पण तू आत्ताच म्हटलीस की टोळी सुद्धा पलटली आहे, पण विशालचं आणि तुझं जे काही बोलणं होतं, किंवा विशालने ना प्रत्येक वेळी तुला सांगितलंय मला तुझ्याशी नाही बोलायचंय, आता मला माझं खेळायचंय, हे कित्येक वेळा होऊन सुद्धा ना तू प्रत्येक वेळी आम्हाला विशाल सोबतच दिसलीस. आणि तुला आता चक्कर सुद्धा आली, ते सुद्धा आम्ही बघितलं. आता त्याबद्दल पण मला जाणून घ्यायचंय. पण त्याच्यानंतर राखीने खूप ओरडून विशालला बोलवलं, पण विशाल त्यावेळी आला नाही. त्यानंतर पुन्हा असं झालं की रुचिता का अशी वागतीये, म्हणजे विशाल जर तिला असं करतो तरी पण ती विशालच का करतीये, हे तुझ्याकडून जाणून घ्यायचं. ओके, सो आता या गोष्टी पण दाखवल्या नाहीयेत. विशालचं असं म्हणणं होतं की मी जेव्हा, विशाल असा पर्सन आहे जो सगळ्यांवर राग व्यक्त नाही करत. विशाल बाकीच्या लोकांवर कधीच आरडाओरडा नव्हता करत. विशालचा राग तो माझ्यासमोर काढायचा, आणि माझं असं होतं की मी त्याच्यावर राग नव्हते व्यक्त करत, मी बाकीच्यांवरती राग व्यक्त करत होते. सो मी अपोजिट पर्सनॅलिटीज होतं. त्याचं असं म्हणणं होतं ना की मी काही जरी बोललो ना लांब नको जाऊस, कारण की आपल्याला माहितीये की आपणच एकमेकांसाठी आहोत. मी तुला जरी भांडणात बोललो ना की जा, तर एकदा परत येऊन एकदा फक्त तुझ्या बालिश टोन मध्ये बोल की नको
मी थांबेन, पण हे नाही दाखवलंय. सो ते असं वाटत होतं की मी मागे पळते, पण अशी केस नव्हती. ऍक्च्युअल मध्ये त्याला नव्हतं जायचं. मी त्याला म्हणत होते की आपण ह्याच्यावरती रेस्ट्रिक्शन घालूयात किंवा वेगळे होऊयात, कारण की बाहेर खूप घाण दिसते. तो मला म्हणत होता की या संस्कृतीमुळे, हिच्या काही शब्दांमुळे आपण आपल्यातली जेन्युइन बॉन्ड तोडणार आहोत का. त्याला ते आम्हाला दोघांनाही ते तुटू नव्हतं द्यायचं. आणि ते असं दिसलं की विशाल मला बोलला की मला तुझं तोंड नाही बघायचं म्हणून मला चक्कर आली. असं काही नव्हतं. असं काहीही नव्हतं. मी लहान लेकरू थोडी आहे जे मला बोलले मला तुझ्यासोबत नाही राहायचं म्हणून मला चक्कर येईल. जे संस्कृतीने सांगितलं होतं, मी रियालिटी शोज करून आले, मला माहितीये की जेव्हा कोण काही बोलतं, अर्ध्या गोष्टी मे बी गेम असतील, पण त्यातलं काहीतरी तथ्य असेल. मी डोकं लावलं की मे बी हे खरंच खूप विचित्र डिरेक्शनला गेलंय, किंवा तो बॉन्डच घाण दिसलाय, क्रीपी दिसलाय. त्याच्यामुळे मला चक्कर आली की हे बाहेर काय दाखवलंय, ज्या गोष्टी घडल्याच नाहीयेत त्या गोष्टी दिसल्यात का, त्या गोष्टी माझ्या फॅमिलीला काय इफेक्ट होतील. आणि त्याच्यामुळे मला चक्कर आली. जेव्हा मला चक्कर आली, जी सांगत होती ती राखी सावंत सांगत होती. आणि 2 मिनिटं आधी विशाल मला बोलला होता की मला तुझं तोंड नाही बघायचं. राखी जशा प्रकारे बोलत होती, सगळ्यांना असं वाटतं की राखी नेहमी मस्करीच करते. तिने स्वतःचे केस कापले तरी आम्ही तिला सिरियसली नाही घेतलं, आम्ही काय ऑडियन्सने तिला सिरियसली नाही घेतलं. सो विशालला वाटत होतं की राखी मस्करी करते जस्ट बिकॉज की त्यांनी रुचिताशी बोललं पाहिजे, म्हणून तो उठत नव्हता. त्याला जेव्हा कळलं, त्यांनी जेव्हा बघितलं की सगळी गर्दी जमली, मी खाली ऍक्च्युअल मध्ये पडलीये, कोणीच तिथे मला उचलत नव्हतं. तो आला, त्यांनी उचललं, त्यांनी डॉक्टर रूम मध्ये घेऊन गेलं. माझा पल्स ड्रॉप झाला होता अख्खा, त्या वेगळं हे करून मला पॅनिक अटॅक आला होता. पूर्ण टाइम तो तिथे उभा होता. त्यांनीच मला नंतर नॉर्मल केलं, त्यांनीच मला शांत केलं. तिथे कोणी नव्हतं, तिथे फक्त विशालच होता. पण ते तेच होतं की एका तासात किती दाखवणार, एका तासात हायलाइटेड मुद्दे दाखवतात. मे बी ते असं दिसलं विशालमुळे चक्कर आली, पण विशालच्या चक्करमध्ये काहीही हे नव्हतं. मला वेगळी गोष्ट विचार करून, मला स्वतःची इमेज, त्याची इमेज, दोघांची इमेज विचार करून चक्कर आला होता. त्याच्यात विशालचं काही कॉन्ट्रीब्युशन नव्हतं. तू जे शाब्दिक पलटवार करायचीस, ते तुला पलटवार शब्दांचा प्रभू सोबत आम्ही बघितलंय. ते खूप असं वेगळं दिसलंय. इव्हन त्याच्यावर मीम्स बनले, त्याच्यावर गाणी सुद्धा बनलेत. सो प्रभू सोबतचं तुझं एक नातं किंवा भांडण म्हणता येईल, ते नेमकं कसं होतं, तो कसा आहे ऍज अ एक खेळाडू किंवा ऍज अ एक पर्सन म्हणून. प्रभू ना एक पर्सन म्हणून चांगला आहे, पण तो ना त्याची जी कंडिशन आहे ना, मला असं वाटतं तो त्याचा खूप फायदा उचलतो. कारण तो आजच्याच गेम मध्ये काहीच नाही करत आहे, पण तो एक सहानुभूती सिंपथी फॅक्टर आहे जो त्याच्या नेहमी फेवर मध्ये असतो. तो जितका स्वतःला वीक किंवा गरीब दाखवतो तो नाहीये. तो खूप हुशार आहे, त्याला कळतं. तो जिथे मतं मांडायचे असतात ना, तो सागर दादापेक्षा भारी मतं मांडतो. पण तो जे स्टार्टिंग स्टेटमेंट देतो ना की माझी हाईट अशी आहे आणि माझं अंग असं आहे, त्याच्यामुळे तुम्ही मला वीक समजता. मग तिथे काय होतं माहितीये का, आपण त्याच्या अगेन्स्ट काही जरी बोललो ना, त्याचं वाटतं पर्सनल अटॅक करतोय आणि आपण त्याला टार्गेट करतोय जस्ट बिकॉज ऑफ हिज वीकनेस. आणि असं कधीच झालेलं नाहीये. सो मला त्याचं गेम नाही आवडत की तू एक जर का कंटेस्टंट म्हणून आलायस तर तोंडावरती खेळ. तू तुझ्या डिसएडव्हान्टेजेसचा फायदा उचलून त्याच्यामध्ये सहानुभूती किंवा सिंपती घेऊ नकोस. मला एक वीक कंटेस्टंटची साईन वाटतं. आणि तन्वी सोबतची बाहेरची मैत्री कायमच राहणार आहे, कारण आम्ही पहिल्या दिवशी ती तुमची मैत्री बघितली, त्याच्यानंतर आम्ही कधीच पाहिली नाही. ते टास्क मध्ये थोडा वेळ, त्याच्यानंतर फक्त भांडण इतकंच आम्ही पाहिलंय. सो बाहेर पण ती मैत्री अशीच कंटिन्यू ठेवायची आहे की तो एक मनामध्ये राग आहे की ती अशी वागलीये माझ्याशी, असं काही आहे? पहिला आठवडा पण मी त्याच्यासाठी नेहमी होते, जेव्हा जेव्हा तिला माझी गरज होती. पहिला आठवडा खूप निगेटिव्ह गेली होती ती. पहिल्या आठवड्यामध्ये जी तिची पर्सनॅलिटी होती ना, ती तिची खरी पर्सनॅलिटी होती. त्याच्यानंतर तिने कॅरेक्टर पकडलं होतं, चांगलेपणाचं पांघरून ओढून बसली होती. ते तिने कॅरेक्टर ती कंटिन्यू करते आणि शिफ्ट आणते त्याच्यामध्ये. पण पहिल्या आठवड्याची जी तन्वी होती ना, ती खरी तन्वी होती. आणि त्याच्यामध्ये जेव्हा घर तिच्या अगेन्स्ट होतं, तेव्हा तिच्यासोबत फक्त एक मैत्रीण होती, ती म्हणजे रुचिता. ना तेव्हा विशाल होता, ना रोशन होता, ना अनुश्री, दीपाली, राकेश बापट कोणी नव्हतं. तेव्हा फक्त रुचिता होती. म्हणजे कॅप्टन्सीसाठी जर का सगळ्यात जास्त कोणी मेहनत केली तर ती रुचिताच आमदार. जेव्हा ती कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाद झाली, तेव्हा सुद्धा जर का तिच्या तर रडण्यात आणि तिच्या आक्रोशला कोणी जर का हँडल केलं तर ते मी केलंय, बाकी कोणी नाही केलंय. कारण मला वाईब येते एक, आणि मी खूप पटकन अटॅच होते. मी जर का अटॅच झाली ना, मला डिटॅच नाही होत. आणि तोच माझा प्रॉब्लेम प्रत्येक नात्यात होऊन गेला. प्रत्येक अनुश्रीने टोळी सोडली, दगा दिला, तरी सुद्धा मी डिटॅच नव्हते होऊ शकत. ते प्रत्येक नात्यात झालं. पण तिला कळलं की रुचिता निगेटिव्ह जाते, म्हणून तिने डायरेक्ट
हात सोडला ना, मला ते खूप खुपलं की तू जर का मैत्रीण म्हणतेस ना, तू बघायला पाहिजे होतं की त्या मैत्रिणीने तुझ्यासाठी काय केलंय. तू ती पोरगी निगेटिव्ह जाते म्हणून जर का तू हे करणार असशील तर मग तू खरी नाहीयेस आणि तुझं एकही नातं खरं नाहीये. तिने सगळ्या नात्यांचा फक्त वापर केला. मग ते ओंकार असू, मग ते आयुष असू, ते आयुष्यमान भववाला अँगल, विशाल असेल, रोशन दादा असेल, तिने सगळ्यांचा फक्त आणि फक्त गेमसाठी वापरच केला. त्यातलं प्रभू सोडलं तर मला एकही जेन्युइन नातं वाटत नाही. ते प्रभूचं पण आता जेन्युइन व्हायला लागलंय. तिने सुरुवात त्याच्याचमुळे केली कारण की प्रभूला सहानुभूती मिळत होती. तुझ्या पद्धतीने घरात वागतेस ना, ते तुझ्या मते रिअल आहे. म्हणजे तुझं वागणं असू दे किंवा तू ज्या पद्धतीने बोलतेस, तुझी कोल्हापुरी भाषा असू दे, पण ते ना बाहेर आहे ना काही वेळा वेगळं दिसतं. काही जणांना ते आवडतं, काही जणांना ते नाही आवडत. Correct. तर या सगळ्या गोष्टींमध्ये ना ट्रोलिंगचा सुद्धा सामना करावा लागतो. तू म्हणतेस की बाहेर येऊन मी बघितल्यात, मी लोकांच्या कॉमेंट सुद्धा वाचल्यात. काही लोकांना तू आवडतेस, काही लोकांना नाही आवडत. सो तू या गोष्टींकडे कसं बघतीयस, कशा पद्धतीने बघतीयस त्या ट्रोलिंगकडे? मी जेव्हा 7 आठवडे मला भाऊ एवढं बोलत होते तेव्हा मला ही अपेक्षा होती की मला बाहेर खूप हेट मिळते. कारण मी मागचा सीझन बघितलाय, सो मला दिसत होतं की ज्या प्रकारे निकी किंवा जान्हवी वागतीये, बाहेर काय चालू आहे किंवा काय नाही. पण माझं असं होतं ना की मी आतमध्ये खूप कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होते, पण कंट्रोल होत नव्हतं. कारण की आपण किती जरी केलं ना, आपला मूळ स्वभाव नाही जात. 1.5-2 महिन्यामध्ये आपला मूळ स्वभाव चेंजच नाही होऊ शकत. त्यात तुम्हाला लोक कंटिन्यू ट्रिगर करतायत, पोक करतायत, तो तुमचा मूळ स्वभाव तुम्ही किती पण झाकण्याचा प्रयत्न केला तरी तो बाहेर यायचा. सो मला ही अपेक्षा होती की मला खूप ट्रोलिंग होत आहे. बाहेर आल्यानंतर मला ही अपेक्षा नव्हती की मला एवढं प्रेम मिळतंय. बाहेर आल्यानंतर मला कळलं की मला खरंच खूप प्रेम मिळालंय, हेट मिळालीये, बट दिस इज पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम. तसं तर प्राजक्ताला पण मिळतंय. प्राजक्ताने एकही शब्द वाईट नाही हे केलंय. प्राजक्ता भांडण पण नाही करत तरी सुद्धा प्राजक्ताला शिव्या पडतायत. सागर दादानी पण भांडण नाही केले तरी सागर दादाला हेट पडते. मग मी अशी की मी तर मग भरपूर काय बोलले, तर मी तर हे डिझर्वच करते. पण मी त्याला एक पॉझिटिव्ह वे मध्ये घेतेय की लोक जी हेट करत होती आज तीच लोक बोलतायत की ही निगेटिव्ह होती, ही विलन होती, ही वाईट होती, पण ही शोच्या बाहेर जाणं डिझर्व नव्हती करत. तुला आता कुठे असं वाटतंय का की मी हे केलं असतं तर अजून घरात राहिली असती, असं तुला वाटतंय का? कशाबद्दल वाटतंय? आणि ते मी शेवटचे 2 आठवडे मे बी पर्सनॅलिटी मोल्ड करायचा प्रयत्न केला, तिथे मी चुकले. माझा जो एक तडकीफड अग्रेसिव्ह किंवा सडेतोड जे नेचर होता, आय थिंक तोच फ्लेवर लोकांना आवडत होता. मी अचानक सौम्य झाले, मी अचानक भावनिक झाले, मी सगळ्या माझ्या रायव्हलरीज डिझॉल्व्ह केल्या. मी तन्वीशी प्रेमाने बोलायला लागले, मी आरबीशी प्रेमाने बोलायला लागले, मी सगळ्यांची जाऊन पर्सनल लेवलवरती डायनामिक्स बदलायला लागले. मला असं वाटलं होतं की मे बी मी ज्या दिवशी थोडीफार बदलायचा प्रयत्न करेल ते माझ्या फेवरमध्ये थोडंफार वर्क होईल. की इतकं भांडण होतं, कुठेतरी काहीतरी वेगळा फ्लेवर आला पाहिजे की रुचिता अशी पण आहे. पण मे बी तो मला ड्रास्टिक चेंज लोकांना नाही सहन झाला. मे बी तिथे कुठेतरी ते फेक वाटलं असेल की अचानक अशी होती ना अचानक अशी कशी घडली. त्याच्यामुळे आय थिंक ते घडलं. मला ते नव्हतं करायला पाहिजे. मी जशी आहे मी तशीच राहायला पाहिजे. मग तुला घरामध्ये असं खूप असं फेक कोण वाटतं आणि रिअल कोण वाटतंय? फेक तर ऑफकोर्स तन्वी आणि राकेश बापट. कारण की ते जे माणुसकी चांगलेपणाचं पांघरून ओढलंय ते खरंच नाही. आम्ही त्यांना 24 तास बघतोय, आम्हाला माहितीये की कसा मुद्दा झाला की ते कुठे स्वतःला मॉरली राईट कुठे प्रूव्ह करता येईल हे बघायला येतात. त्यांचा मुद्दा काय ह्याच्यावरती कधीच लक्ष नसतं. स्वतः कसं मॉरली राईट दिसायचं ह्याचा मुद्दा असतो. आरबी पण आधी जेंटलमॅनचं कॅरेक्टर प्ले करत होता आणि माझ्या शिव्यांवरती आणि टास्क रद्द करण्यावरती बोलत होता. पण आता आरबी ते सगळं करतोय. आरबी पण आई बहिणीवरच्या शिव्या देतोय. मग कॅरेक्टर कोणतं खरं मानायचं? आधीचं काय वालं? आरबीने जो मेन कार्ड वापरलं, जो मेल कार्ड, जो प्रायव्हेट पार्ट वगैरे या गोष्टीचा आरबी वरती जेव्हा स्वतःवरती आलं होतं तेव्हा आरबीला ते सहन नाही झालं. पण आरबीने खूप कन्व्हिनियंटली ते माझ्यावरती टाकलं. इव्हन दो ते खोटं होतं, ते खूप खोटं होतं. त्याच्या क्लिप्स व्हायरल झाल्यात. त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की तो जे क्लेम करतोय तसं काहीच घडलेलं नाहीये. त्याचं ते स्टेटमेंट पण कापलं गेलं. तेव्हा त्याचं म्हणणं होतं प्रायव्हेट पार्ट टच केला म्हणजे त्याच्या चेस्ट एरियाला टच केला. भाऊ त्याला हे पण बोलले की बाबा माणसाचा चेस्ट कधीच प्रायव्हेट पार्ट नसतो. त्याचं म्हणणं होतं की मुलींचा जर का चेस्ट हा प्रायव्हेट पार्ट आहे तर माणसांचा पण असू शकतो. सो ते मला खूप युजलेस वाटलं आणि ते कुठेतरी मेल कार्ड वापरलं जातं असं वाटतं. सो हे 2 पर्सनॅलिटी मला खूप फेक वाटतात. जेन्युइन या ठिकाणी पलटू आहे अनुश्री खूप जास्त, पण मला ती खरी वाटते. कारण तिने डे 1 पासून सांगितलं होतं की मी काही इमोशनली अटॅच नाहीये.
सो तुम्ही माझ्याशी होऊ नका. हम्म. तिने आम्हाला हा डिस्क्लेमर आधीच देऊन ठेवला होता. आम्ही तिला अटॅच झालो कारण आपण कुठल्याही माणसासोबत त्या जर का सराउंडिंग मध्ये राहिलो ना, आपण त्या माणसाशी होऊन जातो अटॅच. तो तिचा मे बी स्ट्रेंथ आहे की ती इमोशनली अटॅच नाही होती, तिची स्ट्रेंथ आहे. पण ती आमची पण स्ट्रेंथ आहे की आम्ही भावनिक आहोत. ते दोन वेगळ्या वेगळ्या पर्सनॅलिटी आहे, पण त्याच्यामध्ये मला खरेपणा अनुश्रीत दिसतो, विशालमध्ये दिसतो. रोशन दादा खरा होता पण तो आता खेळाच्या बाहेर आहे. सागर दादा खूप खरा माणूस आहे, चुकीचे स्टँड घेत असेल पण चुकीचं बरोबर हे पण एक पर्स्पेक्टिव्ह. एक छोटस रॅपिड फायर आहे. तुला घरामध्ये मास्टर माइंड कोण वाटतं? विशाल. मोस्ट इरिटेटिंग पर्सन? संस्कृती. ओ माय गॉड, ओ माय गॉड. डबल ढोलकी? दीपाली ताई. मोस्ट ड्रामॅटिक पर्सन? तन्वी. छोट्या छोट्या गोष्टींवरती आकांड तांडव करून ती रडत बसते. मोस्ट एंटरटेनिंग? राखी सावंत ऑफकोर्स. फ्लिपर म्हणजे साईड बदलणारा, स्वतःच्या फायद्यासाठी तो कुठे? अनुश्री. कधीही कुठेही केव्हाही. ट्रस्ट करू नये असा कंटेस्टंट? अनुश्री. टॉप 5 कंटेस्टंट तुझ्या मते? माझ्या मते का जे घडतंय त्याच्या मते. हा, म्हणजे तुला जसं वाटतं तसं टॉप 5. जर का फेअर अँड स्क्वेअर जर का व्हायला पाहिजे होतं तर ते असायला पाहिजे होतं मी, विशाल, तन्वी, रोशन दादा किंवा सचिन दादा, या दोन पैकी कोणीतरी एक. आणि चौथं सागर दादा किंवा प्राजक्ता ताई, बिकॉज ऑफ सम डिफरंट पर्सनॅलिटी. पण आता जे घडतंय त्याच्या प्रकारे ही कुठलीच नावं नाही येणार आहेत. टॉप 5 नाही माहिती, पण टॉप 2 तन्वी आणि राकेश बापटच असणार आहेत. त्यांच्यामध्ये ट्रॉफीसाठी फाईट होणार आहे, हे प्रेडिक्टेबल झालंय आता. आणि विनर मटेरियल तुला वाटतं की हा विनर व्हावा, म्हणजे माझ्या मते असं तुला वाटतं? माझ्या मते मला विशाल वाटतो, पण मला ही गॅरंटी विशाल विनर नाही होणार. कारण की विशाल हे नाही कनेक्शन आहे म्हणून, पण तो जेन्युअनली खूप स्ट्रॉंग ओपिनियटेड आहे, मॅनिप्युलेटिव्ह आहे बाकीच्या लोकांसाठी, आणि ती त्याची स्ट्रेंथ आहे. उगीच भांडत नाहीये तो. फिजिकली आणि मेंटली दोन्ही वे मध्ये स्ट्रॉंग आहे. त्याला कोणाची गरज नाहीये. त्याला जिथे पाहिजे तिथे तो अलायन्स बनवू शकतो, जिथे पाहिजे तिथे तोडू पण शकतो. सो तो स्मार्ट आहे आणि विनर मटेरियल आहे, पण तो नाही बनणार विनर. जाता जाता काय सांगशील प्रेक्षकांना? प्रेक्षकांना हेच सांगेन की थँक्यू सो मच, तुम्ही इतकं प्रेम दिलं. मी खूप भावनिक आहे आणि मी भावुक झाले होते जेव्हा मी तुमचे रडण्याचे व्हिडिओज बघितले होते. जेव्हा मी माझ्या एविक्शन वरती तुम्हा लोकांना ते सहन नव्हतं, तुम्ही टीव्ही मध्ये करताय, तुम्ही जिओ हॉटस्टार इन्स्टॉल करताय, तेव्हा मला ते खरंच डायजेस्ट नव्हतं तुमचं एवढं प्रेम बघून. माझं अख्खं इंस्टाग्राम फ्लडेड आहे तुमच्या मेसेजेसनी. मला प्रत्येकाला रिप्लाय बॅक करणं जमत नाहीये कारण जेन्युअनली खूप मेसेजेस आहेत. पण असंच प्रेम करत राहा. पूर्णपणे बदलणार नाही, काही गोष्टी जिथे चुकल्या तिथे रेस्ट्रिक्शन्स लावेल, पण मी अशीच आयुष्यभर जेन्युअन रिअल राहणार आहे. कुठलाही शो येऊ देत, काही येऊ देत, मी अशीच खरी राहणार आहे. खूप छान वाटलं रुचिता तुझ्याशी बोलून. तुला फ्युचर साठी खूप खूप ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.